T20चा फायनल सामना आज रंगणार आहे आणि भारताने विजयी व्हावं यासाठी भारतातील जे खेळाडू आहेत त्यांचीसुद्धा मोठी अपेक्षा वाढलेली आहे। नेमका हा सामना कसा होईल आपल्यासोबत क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, काय नेमकी अपेक्षा आहे भारताकडून आज आणि काय होईल आज असं वाटतं? माझ्या हिशोबाने तर भारत नक्कीच जिंकणार आहे ही फायनल मॅच। आणि अपेक्षा म्हणजे असं आहे की पहिलं बॅटिंग घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपले भारतीय टीम चांगला मोठा स्कोर जर बनवला तर दडपणाखाली राहणार नाही, समोरची टीम दडपणामध्ये राहील। तुला काय वाटतं, कोणाकडून अपेक्षा आहे, आज कोण चांगलं खेळेल असं वाटतं? मला वाटते ईशान किशन, संजू सॅमसंग आणि हार्दिक पांड्या। बॉलिंगमध्ये शिवम दुबे, अजून जसप्रीत बुमराह। काय नेमक्या अपेक्षा आहेत? आजची मॅच टफ होणार आहे, पण जिंकणार इंडियाच आहे। आणि न्यूझीलंड टीम पण एकदम जबरदस्त टीम आहे, एकदम फॉर्ममध्ये ती पण आहे, पण आपली इंडिया टीम पण जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे इंडिया जिंकणार आणि जिंकणारच। आपल्यासोबत आणखी काही क्रिकेटर आहेत। काय वाटतं तुला आजच्या मॅच संदर्भात? आजची मॅच टफ तर आहेच, पण असं वाटत आहे की इंडिया जिंकू शकते, कारण की इंडियाची बॉलिंग पण चांगली आहे आणि बॅटिंग पण चांगली आहे। न्यूझीलंडचे बॅट्समॅन चांगले आहे, पण बॉलर्स एवढे पण चांगले नाही आहे, म्हणून मला वाटतं की इंडिया जिंकू शकते। कोणाचा परफॉर्मन्स आज चांगला पाहायला मिळेल? जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन हे दोन इंडियासाठी खूप चांगलं करू शकते आज। आणि शिवम दुबे खूप अंडररेटेड प्लेयर आहे, तो पण चांगला करू शकते आज। तुला काय? मला वाटेल की आज अभिषेक शर्मा हर मॅचमध्ये चालला नाही, पण आज चालेल मॅचमध्ये। जिंकेल इंडिया? हाँ, जीत जाएगी। मेरे हिसाब से ईशान और संजू अच्छा खेलेंगे और बॉलिंग में बुमराह कुछ करेगा, और शिवम दुबे वैसे ही हर मैच में खेलता है, वैसे ही खेलेगा और इंडिया जीत सकती है आज। पहले बैटिंग करके एक अच्छा टारगेट देकर हम आराम से डिफेंड कर सकते हैं। नक्कीच इंडियासाठी चेअरअप जे आहे ते हे क्रिकेटर जे आहेत ते करतात आहे आणि आपल्याला पाहायला मिळते की उत्साह जो आहे तो आता सकाळपासूनच उत्साह त्यांच्यामध्ये संचारलेला आहे। मॅच केव्हा सुरू होते याची वाट ते पाहत आहे आणि एकंदर जर आपण बघितलं तर सगळ्याच खेळाडूंना असं वाटते की भारतच आज जिंकणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।